कत्तलीसाठी घेऊन जाणारा जनावरांनी भरलेला पिकअप वाहन पकडून 2 गायी व 1 गोरा यांची सुटका करून गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने एक आरोपी जेरबंद केलाय। याबद्दल अधिक माहिती अशी की 30 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास गुन्हे शाखा युनिट 2 कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीच्या परिसरात आरोपीचा शोध घेत असताना पोलीस हवालदार वाल्मिक चव्हाण यांना गुप्त बातमीदाराच्या मार्फत बातमी मिळाली की डॉक्टर झाकीर हुसेन हॉस्पिटल जवळून MH05 DK 0393 या क्रमांकाचे महिंद्रा पिकअप वाहनात बेकायदेशीर कत्तलीसाठी गोवंश जनावरे घेऊन कथडाकडे जाणार आहे अशी बातमी मिळाली। सदरची बातमी गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांना दिली असता त्यांनी सदरची बातमी पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांना कळून त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याबाबत गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी अधिकारी यांना आदेश केले। त्या अनुषंगानुसार गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी अधिकारी यांनी स्वतः कारवाईसाठी हजर राहून सोबत पथक तयार करून नमूद पथकास योग्य व त्या सूचना व मार्गदर्शन करून मिळालेल्या माहितीच्या आधारे धम्मनगर डॉक्टर झाकीर हुसेन हॉस्पिटल कडून कथडाकडे येणारे वाहन MH05 DK 0393 महिंद्रा पिकअप या वाहनास पकडून सदरचे वाहन चालविणारे इसमास त्याचं नाव गाव विचारले असता त्यानं त्याचं नाव रिजवान नूर आलम शेख वर्ष 27 राहणार जुल्फिकार यांच्या घरात भाडाने चौक मंडई बिरवल आखाडा भद्रकाली नाशिक असे सांगितले। बातमीप्रमाणे सर्व वाहनाचे मागील भागात पाहणी केली असता आतमध्ये गोवंश जातीचे जनावरे दाटीवाटीने अतिशय क्रूर पद्धतीने त्यांना हालचाल करता न येता अशा रीतीने बांधून ठेवलेले मिळून आले। त्याबाबत सविस्तर पंचनामा करून 2 गायी 1 गोरा 1 मोबाईल फोन तसेच महिंद्रा पिकअप वाहन असा एकूण 4,70,000 रुपयांचा किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तसेच पोलीस हवालदार सुनील आहेर यांनी आरोपी विरुद्ध भद्रकाली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला। सदरची कामगिरी संदीप कणी पोलीस आयुक्त, किरणकुमार चव्हाण पोलीस उपायुक्त, संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिटचे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यशवंत वेंडकोळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके, मनोहर शिंदे, पोलीस हवालदार नंदकुमार नांदोडेकर, सुनील आहेर, प्रकाश महाजन, वाल्मिक चव्हाण, पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे, चालक पोलीस अंमलदार सुनील खैरनार यांनी केली आहे। वृत्तसंकलन विभाग AB न्यूज नाशिक।